माझ्या आई-वडिलांचा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मृत्यू झाला होता. तेव्हा माझे वय 13 वर्षे होते आणि माझा मोठा भाऊ हा 16 वर्षाचा होता. आमचे पालन-पोषण आमच्या काकांनी केले होते. पण काकूच्या चिडचिड स्वभावामुळे आम्ही आमच्या वडिलांच्या नावाची शेतजमीन त्यांच्याकडून घेऊन घरीच करू लागलो. हळूहळू आम्हाला शेतजमिनीतून इन्कमही छान होऊ लागली होती. आता माझे वय 17 वर्षे आहे. मी पुढील शिक्षणासाठी गावातून शहरात अपडाऊन करायचो आणि एक छोटीशी किराणा दुकान माझ्या भावाने माझ्यासाठी सुरू केली होती, तीही घरातच. काकांनी एकदा घरी भेट दिली तेव्हा आम्ही दोघे भाऊ स्वयंपाक करत होतो. ते पाहून काका म्हणाले, "अरे लग्न कर रमेश, म्हणजे तुमची खाण्यापिण्याची सोय व्यवस्थित होईल." तेव्हा माझा भाऊ म्हणाला, "काका, तुम्हाला तर माहितीच आहे, भरपूर स्थळ आले, पण आपल्या परिस्थितीमुळे आणि माझ्या रंगामुळे मुली मला हो म्हणतच नाही. कोणीच तयार होत नाही माझ्याशी लग्न करायला." माझ्या भावाचा रंग अगदी काळा होता. त्याला पाहण्यासाठी 4 स्थळं आले होते, पण सर्वांनी नकार दिला. म्हणून काकाच्या ओळखीच्या मनुष्याने त्यांना एक स्थळ सांगितले होते. तेच सांगण्यासाठी काका आमच्या घरी आले होते. काका म्हणाले, "आपल्याला उद्या सकाळी मुलीच्या घरी जायचे आहे." तेव्हा दादाही हो म्हणाला, "चालेल, तुमच्या मनाची इच्छा ती पण आपण पूर्ण करू." मुलगी ही मध्य प्रदेशच्या बराणपूर या गावातील राहणारी होती आणि आम्ही महाराष्ट्रात राहणारे. भाषेचा थोडा फेरबदल होणार होता, पण तरी काका म्हणाले, की "तुला तर हिंदी येते, मग घाबरतोस कशाला?" मुलीकडची परिस्थिती ही गरिबीची होती, पण मुलगी दिसायला सुंदर होती. ती भावापेक्षा वयाने 2 वर्षाने मोठी होती. तरीही त्यांना लग्नाला काही प्रॉब्लेम नव्हता. त्यांनी पुढच्या आठवड्यात माझ्या दादाचं लग्न मंदिरात लावण्याचा आग्रह केला, कारण त्यांची एवढी ऐपत नव्हती पैसे खर्च करण्याची. काकांनीही लागलीच हो म्हणून होकार दिला. पुढच्या आठवड्यात मी, काका व दादा आम्ही त्यांच्या गावी म्हणजेच बराणपूर या ठिकाणी गेलो. अगदी साध्या पद्धतीत दादाचं आणि वहिनीचं लग्न लागलं. दोघंही खूप आनंदात होते. माझ्या वहिनीचे नाव मीना होते. तेव्हा मीही तिच्याशी ओळख केली. तेव्हा वहिनीशी बोलताना मी म्हणालो, "भाभी, मैं अजय, आपका छोटा देवर." तेव्हा वहिनी म्हणाली, "आपसे मिलके खुशी हुई. आप काफी सुंदर हो दिखने में." पहिलाच टोमणा भाभीने असा मारला की मी मनातल्या मनात खुश झालो. कोणीतरी आपल्या सुंदरतेची तारीफ केली. लग्नाचे सर्व कार्यक्रम पार पाडून आम्ही संध्याकाळी आमच्या घरी परतलो. आमचं घरही अगदी लहानच होते, 1 रूम किचन. म्हणून काकांनी सांगितल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी आम्ही पुढच्या हॉलमध्ये ॲल्युमिनियम शीटचे पार्टिशन करणार होतो. आजची रात्र आम्ही 3 जण सोबतच झोपलो. मी दादा शेजारी आणि दादाच्या शेजारी वहिनी, असे आम्ही झोपलो होतो. मध्यरात्रीच्या वेळेस साधारणतः 1 वाजेच्या सुमारास माझ्या अंगाला कोणाच्या तरी जोराचा स्पर्श झाला. खोलीत सर्वत्र अंधार पसरलेला होता. समोरचं दृश्य मला अस्पष्ट दिसत होतं, पण काही वेळानंतर बाहेरच्या उजेडाचा प्रकाश खोलीत दिसू लागला होता. मी कूस बदलली आणि समोरचं दृश्य पाहून माझ्या पायाखालची जमीनच हादरली. दादा आणि वहिनी एकमेकांच्या मिठीत होते. मी काहीही हालचाल न करता त्यांची गंमत पाहू लागलो होतो. हळूहळू दादा व वहिनी आता रंगात आले होते आणि त्यांना पाहून माझ्याही शरीरात एक वेगळीच तरंग उडू लागली होती. आता वहिनीही कंट्रोलच्या बाहेर गेल्या होत्या. त्यांनी आपले ओठ दादांच्या ओठांवर ठेवले आणि वहिनीही दादांवर भरभरून प्रेम करू लागली. किती वर्षानंतर ते भेटले असावे असे त्यांच्याकडे पाहून मला वाटत होते. आता माझ्याही स्वतःवर कंट्रोल राहिलं नव्हतं. त्यांनी आपले कपडे बाजूला ठेवून एकमेकांवर अधिकाधिक प्रेम जतवले आणि काही वेळाने दोघंही शांत झाले. माझ्या डोक्यात अजूनही त्यांच्या त्या मिलनाचा दृश्य गुंजत होता आणि मी त्यांच्याच विचारात वेडावागडा होऊ लागलो होतो. काही वेळ गेल्यानंतर वहिनीही बाथरूमच्या दिशेने जाऊ लागल्या आणि 10 मिनिटांनंतर त्या जेव्हा बाहेर आल्या तेव्हा त्या चक्क आंघोळ करून निघाल्या होत्या. दादा अजूनही झोपेत होता. नंतर वहिनी आपल्या जागेवर येऊन गाढ झोपल्या आणि मलाही विचार करून करून केव्हा झोप लागली ते मला कळाले नव्हते. सकाळी मी थोडा उशिरा उठलो. आज कॉलेजला जायची इच्छाच झाली नव्हती. मी उठून पाहिले तेव्हा वहिनी या घरकामात लागल्या होत्या आणि दादा आज शेतात गेला होता. तेव्हा वहिनीने माझ्याकडे पाहून म्हणाली, "अरे अजय, जल्दी जग जाओ, मुझे घर की साफ सफाई करने में देरी हो जाएगी. अभी तैयार होके सब सामान रखता हूँ भाभी में, आप चिंता मत करो."
असे म्हणून मी फटक्यात अंथरूण गोळा करून जागेवर ठेवले आणि आंघोळीसाठी बाथरूममध्ये गेलो. तयार होऊन आल्यानंतर वहिनी ही केस विंचरत होती. तेव्हा वहिनीकडे पाहून मी म्हणालो, भाभी, आपके बाल कितने लंबे और खूबसूरत है. काफी अच्छी तरह से आपने संभाल के रखे हैं अपने बालों को. क्या हुआ अजय? वहिनी माझ्याकडे पाहून म्हणू लागले, आज बड़ी तारीफ कर रहे हो मेरी. तुम भी बहुत खूबसूरत हो अजय. वहिनीच्या तोंडातून असे शब्द ऐकल्यावर मला लाज वाटू लागली आणि मी दुकान उघडण्यासाठी लागलीच बाहेर गेलो. दुकानासमोर 1-2 कस्टमर सामान घेण्यासाठी उभेच होते. त्यांना सामान देऊन मी दुकानाच्या देवासमोर दिवा व अगरबत्ती लावू लागलो आणि तेव्हाच काका 2-3 कारागिरांना घेऊन घरात घुसले. काकांनी सांगितलेल्या जागेवर त्या कारागिरांनी काम सुरू केले. त्यांचे काम एवढे फास्ट होते की त्यांनी फक्त 1 तासात एका खोलीच्या 2 खोल्या तयार केल्या. त्यांनी ॲल्युमिनियम सेक्शनचे पार्टिशन करून दादा वहिनीसाठी बेडरूम तयार केला. तो बेडरूम पाहिल्यावर वहिनींनाही आनंद झाला. कारागीर निघाल्यानंतर वहिनींनी आपल्या बॅग्स व सामान त्यात ठेवल्या. त्यानंतर काकाही आपल्या घरातून त्यांच्या घरात गेले होते. घरात फक्त वहिनी एकट्या होत्या. मग मी दुकानातून निघून घरात त्यांचा तो रूम कसा बनविला आहे हे पाहण्यासाठी आत शिरलो. मला पुढच्या गोष्टीची काही कल्पना नव्हती, म्हणून मी दार ढकलून त्या बेडरूममध्ये शिरलो आणि समोरचे दृश्य पाहून मी हादरलोच. वहिनी समोर उभी होती आणि तिच्या पाठीमागचा भाग मला स्पष्ट दिसत होता. ती त्या ठिकाणी आपले कपडे चेंज करत होती. मी एकटक वहिनीकडे पाहू लागलो होतो आणि योगायोगाने वहिनी परत मागे वळल्या आणि तिची आणि माझी नजरानजर झाली. मी अगदी घाबरलो होतो. मी सरळ रूममधून निघून दुकानात जाऊन बसलो. वहिनीचे पाहिलेलं दृश्य माझ्या डोळ्यासमोरून अजूनही फिरत होते, कारण रात्री जे मी पाहिले होते ते थोडं बुरसट होतं, पण आता जे पाहिले ते स्पष्ट दिसत होतं. तेव्हा वहिनी काही वेळानंतर माझ्या दुकानासमोर येऊन उभी राहिली आणि मला म्हणू लागली, अजय, कैसी दिखी मैं आपको, खूबसूरत या बदसूरत? त्यावर मी वहिनींना म्हणालो, भाभी, गलती हो गई मुझसे. मुझे पता ही नहीं था कि आप अंदर हो, नहीं तो मैं अंदर आता ही नहीं. तेव्हा वहिनी मला म्हणाली, एक बात बताओ मुझे अजय, जब तुम हमारे घर पे अपने भैया के साथ आए थे ना, तब से तुम मुझे अच्छे लगते हो. तेव्हा मी वहिनीकडे पाहून एक स्माईल दिली आणि वहिनीही माझ्याकडे पाहून हसू लागल्या होत्या. आमच्या दोघांच्या गप्पा आता रंगल्या होत्या. तेवढ्यात दादाची एंट्री माझ्या दुकानासमोर झाली आणि तो म्हणू लागला, अरे काय चाललंय तुमचं दोघांचं? भाभी और देवर में कुछ तो मजाक हुआ होगा, ऐसे मुझे लग रहा है. त्यावर वहिनी म्हणाली, अजय काफी मजा किया है, बहुत हंसाते हैं मुझे. तेव्हा दादा म्हणाला, चला अभी मिलके खाना खा लेते हैं. म्हणून जेवण करण्यासाठी आम्ही तिघही घरात घुसलो आणि दादाची नजर त्या बनवलेल्या बेडरूमकडे जाते. अरे वा, रूम तयार भी हो गया. काय फास्ट काम केलंय काकांनी. चला बरं, झालं असंही. आपल्याला एक खोली बनवायची होती. त्यावर दादाने वहिनीला विचारलं, मीना, तुम्हें कैसी लगी ये खोली? अभी तो ये टेम्परेरी बनाया है हमने, कुछ दिनों बाद नया घर बनाएंगे तो सब रूम पक्का बनाएंगे. तेवढ्यात वहिनींनी जेवणाचे ताट करून आम्हाला जेवण्यासाठी बोलवले. जेवण करून मी परत आपल्या दुकानावर गेलो आणि आज दादा शेतात जाणार नव्हता, कारण त्याच्यासाठी व वहिनीसाठी नवीन रूम काकांनी बनवला होता. त्यात ते दोघं झोपणार होते, म्हणून आज दुपारच्या वेळही त्यांच्यासाठी मोकळा होता. हा वेळ त्यांना वाया जाऊ द्यायचा नव्हता. म्हणून वहिनी व दादा दुपारीच एकमेकांवर भरभरून प्रेम करण्यासाठी त्या खोलीत गेले होते. मध्ये मध्ये वहिनीची कुजबूजही मला दुकानात ऐकू येत होती. मला कळले होते की यांचा प्रोग्राम आता रंगात आला असावा, म्हणून मी खुर्चीवर डोकं टेकून थोडा आराम करण्याचा विचार केला. संध्याकाळी 5 वाजेच्या सुमारास दादा आज शेताकडे चक्कर मारण्यासाठी निघाला आणि वहिनीने माझ्यासाठी चहा बनवून दुकानात आणला. वहिनीच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद मला दिसत होता. ती फार खुश दिसत होती. मीही वहिनीच्या चेहऱ्याकडे पाहून हसू लागलो होतो आणि म्हणालो, क्या बात है भाभी, आज बहुत खुश लग रही हो. कुछ खास तो होगा. मैं खुश तो हूँ अजय, मगर ज़्यादा नहीं. जो चीज़ मुझे चाहिए वो अभी तक मिली नहीं है.
अभी तो खाली तसल्ली मिली आहे, खुशी मिळणी बाकी आहे. वहिनीच्या त्या गोष्टींवर मी जास्तच विचार करू लागलो. वहिनीला अजून कोणती गोष्ट हवी असावी की तिला मनापासून आनंद देणारी वाटते. आता रात्रीचे 7 वाजले होते. वहिनीने दारासमोर देवासमोर दिवे लावून देवाजवळ प्रार्थना केली आणि संध्याकाळच्या जेवणाचा संच ती लावू लागली. अजूनही माझ्या डोक्यात वहिनीबद्दलच विचार सुरू होते. वहिनीला कोणता आनंद कशात शोधायचा होता, पण का? आता माझ्या डोकं चक्रायला लागलं होतं. आता रात्रीच्या 8 वाजण्यात आले होते. आम्ही तिघजण सोबत जेवणाला बसलो. आजीचा स्वयंपाक वहिनींनी अगदी छान बनवला होता. हा स्वयंपाक त्यांच्या भागात खूप फेमस मानला जातो. म्हणून वहिनींनी मला व दादाला विचारले, अरे अजय, आज का खाना कैसा लगा तुम्हें? त्यावर मी वहिनीला म्हणालो, भाभी ऐसा खाना जिंदगी में कभी खाया ही नहीं था. क्या स्वादिष्ट खाना बनाया है आपने. मी वहिनीकडे पाहून हसलो आणि वहिनी माझ्याकडे पाहून हसू लागल्या होत्या. मी जेवण करत असताना वहिनी एकटक माझ्याकडे पाहत होती. याची कल्पना मला झाली होती, म्हणून अधूनमधून मी वहिनीकडे पाहू लागलो होतो. अचानक माझी आणि वहिनीची परत नजरानजर झाली आणि वहिनीने हळूच मला डोळा मारला. मी चक्क हादरलोच. जेवण करत असताना मला काही सुचतच नव्हते, पण वहिनी असं माझ्यासोबत का करत आहे? मी वहिनीला आवडायला लागलो तर नाही ना? आता आमच्या तिघांचे जेवण झाले होते. वहिनी आणि दादा नवीन बनवलेल्या रूममध्ये गेले आणि मी बाहेरच गादी टाकून झोपलो. रात्रीचे 12 वाजेला वहिनी व दादांची कुजबूज मला ऐकू येत होती. मला फार अस्वस्थ सारखं वाटत होतं. काही वेळानंतर ही कुजबूज आता कमी झाली होती. मलाही झोप लागत नव्हती. काही वेळानंतर वहिनी आपल्या रूममधून बाहेर आल्या आणि बाथरूमकडे जाऊ लागल्या. काही वेळ गेल्यानंतर वहिनी परत बाथरूममधून आंघोळ करून आल्या. माझ्या लक्षात हे मॅटर कळतच नव्हतं. वहिनी दररोज रात्री आंघोळ का करते? वहिनीचा विचार करत असताना मलाही केव्हा झोप लागली ते कळाले नाही. सकाळी मी परत उशिरा उठलो. जेव्हापासून वहिनी घरात आली होती तेव्हापासून माझं कॉलेजला जायचं सुद्धा मन लागत नव्हतं. मी पाहिले की वहिनी अंगणात रांगोळी काढत होती आणि दादा आज शेतात गेला होता. मला उठलेलं पाहिल्यावर वहिनी म्हणाल्या, अजय जल्दी तैयार हो जाओ, मैं आपके लिए बढ़िया सी गरमागरम चाय बनाती हूँ. मी फटक्यात आपलं अंथरूण गोळा करून तयार होण्यासाठी बाथरूममध्ये गेलो. तयार होऊन आल्यानंतर वहिनी या किचनमध्ये चहा बनवत होत्या. तेव्हा माझ्या मनात शंका आली की आपण वहिनीला विचारावं की एवढ्या रात्री तू आंघोळ का करतेस? पण मनात एक भीती होती. वहिनीला जर माझा बोलण्याचा राग आला तर? वहिनीने मला पलटून उत्तर दिले तर? अशा अनेक प्रश्न माझ्या मनात उद्भवत होते. पण तरी मनातील शंका दूर करण्यासाठी वहिनीला विचारावं असं माझ्या मनात होतं. चहा पिऊन झाल्यानंतर वहिनी माझ्याजवळ बसून चहा पीत होत्या. तेव्हा मी हळूच वहिनीला म्हणालो, भाभी मैं आपको 2-3 दिन से देख रहा हूँ. आप इतनी रात को नहाने क्यों जाती हो? वो तो मेरी अपनी मजबूरी है. यह बात आपको कैसे बताऊं? तेव्हा मी वहिनीला म्हणालो, भाभी कोई दिक्कत तकलीफ होगी तो मुझे पक्का बताना. मेरे से जो हो सकता है मैं आपके लिए करने के लिए तैयार हूँ. आपके भैया खाली ऊपर से सख्त है मगर अंदर से बिल्कुल खोखला है. उनसे मुझे तसल्ली नहीं हो पाती, इसलिए मुझे रात को नहाना पड़ता है. वहिनीने सांगितलेल्या गोष्टी माझ्या डोक्यात काही घुसत नव्हत्या. तेव्हा मी परत वहिनीला म्हणालो, भाभी आप क्या बोल रही है? मुझे समझ में नहीं आ रहा है, थोड़ा विस्तार से बताओ. तेव्हा वहिनीने मला डिटेलमध्ये सांगितले, आपके भैया इस मामले में काफ़ी कमज़ोर है. उनके साथ शादी करके मुझे खाली तसल्ली मिली है मगर मन को सुकून और शांति जो मिलनी चाहिए वो वह नहीं दे पा रहे हैं. मेरा काम तुम ही कर सकते हो. तेव्हा मी वहिनीला म्हणालो, मगर भाभी मैं तो आपसे काफ़ी छोटा हूँ. मेरे से भैया 3 साल बड़े हैं. उनको आपको तसल्ली नहीं मिल रही तो मेरे से क्या मिलेगी? तेव्हा वहिनी म्हणाली, कोशिश करने में क्या जा रहा है अजय? कोशिश करने से आदमी को सब कुछ मिल जाता है. तेव्हा मी वहिनीला म्हणालो, मगर भाभी मुझे अच्छा नहीं लगेगा.
त्यावर वहिनी म्हणाले, किसी के मन को शांती अगर दूसरे से मिलती है तो वो पुण्य का काम होता है. वहिनी आणि मी दुकानासमोरच उभे होतो. वहिनीने एका हातात कप पकडला आणि दुसऱ्या हातात माझा हात टाकला आणि मला नवीन बनवलेल्या बेडरूममध्ये त्या घेऊन गेल्या. माझं अंग वहिनीसमोर थरथरत होतं, कारण अजूनपर्यंत मी कोणत्याही स्त्रीसोबत असं काही केलं नव्हतं. वहिनीने दोघं हातात माझा चेहरा पकडला आणि वेळ वाया न जाऊ देता माझ्या ओठांवर वहिनीने ओठ ठेवले. अजूनही माझा अंग थरथरत होतं. काही वेळ झाल्यानंतर आम्ही दोघांनी एकमेकांच्या मिठीत असे गुंतलो होतो की आम्हाला वेळेचे भानच नव्हतं. वहिनी आणि मी हळूहळू एकमेकांच्या प्रेमात गुंग झालो होतो. मग आम्ही दोघांनी कपडे बाजूला ठेवून असं भरभरून प्रेम केलं की वहिनीला माझ्याकडून तसल्ली आणि शांती दोघेही मिळाली होती. तेव्हा वहिनी मला म्हणाली, देखा जो मैंने कहा था, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. जो दम आप में मुझे दिखाई दिया वो दम आपके भाई में नहीं था, इसलिए मुझे नहाना पड़ता था रात को. या संधीची वहिनी भरपूर दिवसांपासून वाट पाहत होती. मलाही वहिनीसोबत असं करायला आवडू लागलं होतं. मग आमचं ठरलं होतं की दादा जेव्हा सकाळी शेतात जायच्या तेव्हा वहिनी घराचे सर्व काम सोडून माझ्याजवळ येऊन प्रेम करायच्या आणि रात्री जेव्हा दादा झोपला तेव्हा वहिनी माझ्याजवळ येऊन रात्रीही भरभरून प्रेम करायच्या. माझ्या आणि वहिनीचा कार्यक्रम भरपूर महिने चालला होता. मी काही दिवसांसाठी घरातून बाहेर गेलो की वहिनी माझीच वाट पाहत बसायची आणि मी घरात आलो तेव्हा मला त्यांच्यापासून दूर ठेवतही नव्हती. अशा प्रकारे वहिनींना माझ्या प्रेमामुळे तसल्ली आणि मनाला शांतीही वाटू लागली होती.